नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 28 मार्च गुरुवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे देखील मानले जाते. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि या महिन्यात आलेली चतुर्थीसुद्धा या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे. या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने सर्व अडलेली कामे पूर्ण होतात आणि जीवनात यश देखील प्राप्त होते. तर आपल्याला या दिवशी श्री गणेशाच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपायसुद्धा करायचे असतात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने साक्षात गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. अर्थात तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यातला एक उपाय तुम्हाला सकाळी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे आणि बाकीचे 2 उपाय हे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला जो पहिला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सकाळी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, जर तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल, तसेच तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अगदी 50,000 रुपये येतात महिन्याला, परंतु महिन्याचा शेवटपर्यंत ते पैसे आपल्या घरामध्ये टिकत नाही. पैसा येण्याचे मार्ग खूप कमी असतात, परंतु लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात. लक्ष्मी प्रसन्न करणे तेवढेच लक्ष्मी स्थिर ठेवणेसुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी स्थिर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. या दिवशी गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि 2 लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत. चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहेत आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळस आपल्या अंगणात, आपल्या बाल्कनीत, आपल्या घरामध्ये असतेच, कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते आणि नियमितपणे त्या तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यामुळे आपल्याला हे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला अक्रपदक्षिणा करायच्या आहेत. माता तुळशीला तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केला तर नक्कीच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, पैशांच्या अडचणी या दूर होतील. फक्त गुरुवारीच नाही तर घरातल्या स्त्रियांनी नियमितपणे तुळशीला जल अर्पण करून हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा केली तर त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा सदैव टिकून राहतो. यामुळे आपल्याला दररोज तुळशीची पूजा ही करायची आहे. यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख, संकट, अडचणी दूर करण्यासाठी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपली कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही. कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत नाही. अनेक वेळा आपण कष्ट, मेहनत करतो, परंतु कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. अशावेळी नेहमी आपल्याला अपयश हे येत असतं. तसेच घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात. सर्व अडचणीतून मुक्तता होण्यासाठी, बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे. या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर हा दिवा घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्या झाडाखाली हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा लावताना त्या दिव्याखाली चिमूटभर हळद टाकायची आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे.
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप वाढलेलं आहे। जर तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मीची कृपा त्या घरावरती होतेच आणि त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते आणि त्या घरातील सर्व दुःख कष्ट हे दूर होत असतात। आता बऱ्याच जणांच्या घरी आवळ्याचं झाड हे नसेल, जे सिटीमध्ये राहतात त्यांना तर आवळ्याचं झाड भेटणं अशक्य आहे किंवा आवळ्याचं झाड तुमच्या आजूबाजूला कुठेच नाही। अशा वेळी हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे। मुख्य दरवाजावरती लावताना जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि जी उजवी बाजू असते त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। फक्त हा दिवा जेव्हा तुम्ही घराबाहेर लावणार आहे तेव्हा त्या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे, हळदीचं आसन तुम्हाला द्यायचं नाही। हा दिवा लावताना आपल्याला भालचंद्र गणेश नावाने लावायचा आहे। ही चतुर्थी भालचंद्र गणेश चतुर्थी आहे आणि म्हणूनच भालचंद्र गणेश या नावाने हा दिवा आपल्याला लावायचा आहे। भालचंद्र हे नाव गणेशाला मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला। त्याची शीतलता बाप्पाच्या चेहऱ्यावर आपल्याला आजही दिसते। बाप्पाने चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव आणि तीच ओळख म्हणून या व्रताला मिळालेली आहे। तसेच जर तुम्हाला हा दिवा आवळ्या झाडापाशी लावायचा नसेल, मुख्य दरवाजावरती लावायचा नसेल तर हा दिवा तुम्ही तुळशीपाशी सुद्धा लावू शकतात। तुळशीपाशी हा दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचंच आसन द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि हा कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे। तिथे येणारे पक्षी कीटक हा दिवा खाऊन जातील। जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल, मग एखादा मूल असेल ते सतत आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, घरातलं तुमचे कुटुंबामधले सर्व सदस्य एकामागून एक आजारी पडत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। या कलशामध्ये 3 शमीपत्र तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। हे अर्पण करताना तुम्हाला तुमचं गोत्र, तुमचं नाव बोलायचं आहे आणि तुमचं आजारपण हे निघून जाण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय चतुर्थी दिवशी केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, आजारपण हे निघून जातं। यामुळे हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हे आजचे 3 उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। जो दिवा मी तुम्हाला सांगितला तो दिवा तुम्हाला सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी लावायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।